दोस्तों नमस्कार। मैं हूं सुनील अग्रवाल। आप देख रहे हैं क्राइम सुपरनॅल। माजी महापौर डिंपल विनोद मेहता जे आत्ताचे आमदार नरेंद्र मेहता यांची वहिनी आहे, हे प्रभाग नंबर 12 विधानसभा 146 ओळा माजिवडे इथनं ती नगरसेविका होती आणि महापौर झाली होती. ते राहतात पण 146 मध्ये 146 असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये. त्यांनी असेंब्ली 145 मीरा भाईंदरमध्ये नाव नोंदवलं आणि तिकडे मतदान पण केलं. रिप्रेझेंटेशन ऑफ पब्लिक ऍक्ट, पीपल्स ऍक्ट, रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ऍक्ट 1950 and 1951 and the IPC प्रमाणे इट इज अ क्रिमिनल ऑफेन्स ऑफ अ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह registering its name in two different assembly segments itself is a crime. पूरे देश में ही पहिली केस असेल जिथे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह नी 2 विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं नाव नोंदवलं आणि मतदान सुद्धा केलं. मतदान केला किंवा नाही ही गोष्ट पण वेगळी राहते. ऍक्ट प्रमाणे 2 ठिकाणी मतदान मध्ये नाव नोंदवणं इटसेल्फ इज अ क्रिमिनल ऑफेन्स. आणि हे क्रिमिनल ऑफेन्स डिंपल विनोद मेहता बीजेपीचे आमदार नरेंद्र मेहता यांची वहिनीने केलेला आहे. या संदर्भामध्ये ऍक्ट प्रमाणे आम्ही इलेक्शन कमिशनला तक्रार करणार, JMFC कडे, फर्स्ट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कडे त्या प्रकारे आम्ही केस मूव्ह करणार आणि गरज लागली तर आम्ही हायकोर्टाला सुद्धा जाणार. हायकोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे पोलिसांना क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर करायला लागेल.